हे बघा, तुम्ही लहानपणापासून शिकत आलाय, लाईन शिकत आलाय, बरोबर आहे का, अँगल शिकत आलाय. म्हणजे तुम्हाला लहानपणी म्हणजे कितवीला असेल, तिसरीलाच तुम्हाला व्हॉट इज लाईन होतं, बरोबर आहे का नाही. व्हॉट इज लाईन होतं, बरोबर आहे ना. हां, व्हॉट इज काय होतं, लाईन होतं. मग मी लाईन जर तुम्हाला मग आत्ता विचारलं व्हॉट इज लाईन, तर तुम्ही सांगू शकाल का? किती लोक सांगू शकतात? म्हणजे हे लाईन येत नाही, बरोबर आहे ना. व्हॉट इज सेगमेंट म्हणून विचारलं तर येईल का? येईल का? नाही येणार आहे. व्हॉट इज सेगमेंट पण येत नाही, बरोबर आहे का नाही. व्हॉट इज सेगमेंट तिथं मग बघू नको, माझ्याकडे बघ. व्हॉट इज लाईन येत नाही, व्हॉट इज काय येत नाही, व्हॉट इज अँगल माहिती आहे का? काय सांग. हां, व्हॉट इज अँगल नाही माहिती? हां, माहिती आहे का नाही माहिती? हां, दॅट इज वाय टुडे वी आर गोइंग टू लर्न लाईन्स अँड अँगल्स. लाईन्स अँड अँगल्स. First of all, we have to learn lines or line. First of all, you have to learn line or lines. आता line म्हणजे काय? What is a line? What is a line? A set of points make a line. शिकला होता का ना नाइन्थला? नाइन्थला शिकला होता का ना? A set of point that makes a line. A set of points that makes a line. What is a line? A set of points that makes a line. कळलं ना. line has no beginning and no ending. Line has no beginning and no ending. कळलं का? म्हणजे सेट ऑफ पॉइंट्स म्हणजे हे पॉइंट्स असतील असे सगळे, ह्याच्यातून तयार होती ती काय आली, लाईन म्हणायचं. काय म्हणायचं? ह्याच्यातून जी तयार होती ती काय म्हणायचं, लाईन होती, बरोबर आहे ना. मग सेट ऑफ पॉइंट्स दॅट मेक्स अ लाईन. लाईन हॅज नो बिगिनिंग अँड नो एंडिंग. कळलं का. लाईनला काय नसतं, बिगिनिंग पण नसतं आणि एंड पण नसतो. लाईन कॅन बी ड्रॉन, इकडं इन्फानाइटली एक्सटेंड करू शकतो किंवा इकडं पण इन्फानाइटली एक्सटेंड करू शकता. डोक्यात आलं का. मग सपोज इफ यू टेक दिस लाईन, लाईन बरोबर आहे का. आणि लाईनवरती काय असतील, दोन पॉइंट्स असतील, समजा ए आणि बी. दिस टू पॉइंट्स ए अँड बी, हे दोन पॉइंट्स आहेत जे लाईनवरती आहेत. दॅट इज पॉइंट ए अँड पॉइंट बी लाय ऑन द लाईन. म्हणजे दे आर ऑल्सो द पार्ट ऑफ द पॉइंट आहेत, बरोबर आहे ना. दे आर ऑल्सो द पार्ट ऑफ द पॉइंट, मग पॉइंटच आहेत, बरोबर आहे ना. मग हे असेच दोन पॉइंट्स उतरले खाली, असेच घेतले, इथं लिहिला बी आणि इथं लिहिला ए, आणि ही जी तयार झाली ज्याला एंड आहे, बरोबर आहे का. दिस वन इज लाईन अँड इट इज डिनोटेड बाय एल. नेहमी लाईनला एलनी डिनोट करतात, लाईनला एलनी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लाईन ए बी. ह्याला सुद्धा काय म्हणू शकता तुम्ही, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लाईन ए बी. आता ही लाईन ए बी असं पण लिहू शकता किंवा और लाईन बी ए पण असं लिहू शकता. कळालं. हे आपण नंतर बघूया. काय मी सांगितलं, लाईन ह्याला काय म्हणणार, लाईन ए बी. ए बी इज अ लाईन अँड इट इज डिनोटेड बाय लाईन एल, लेटर एल. एलनी डिनोट करतात, एलनी काय करतात, डिनोट करतात, बरोबर आहे ना. और ऑल्सो इट कॅन बी रिटन ॲज अ लाईन ए बी और लाईन बी ए, और किंवा ए बी आणि वरती लाईन काढलेली आहे, किंवा और ए बी काढून बी ए अशी पण काढलेली आहे. ही वरती जे दिसतं ना दोन ॲरो, हे अशी काढलेली आहे, हे काय आहे, लाईन ए बी आहे.
आणि हे काढलेलं आहे ते काय आहे, लाईन बी आहे. लाईनला ए बी पण म्हणू शकतो किंवा बी ए पण म्हणू शकतो. लाईनला ए बी पण म्हणू शकतो किंवा बी ए पण म्हणू शकतो. आणि लाईनमधून दुसरा फॉर्म निघतो, दिस इज ए बी अँड डोंट हॅव ॲरोज ऑन बोथ द साइड्स. ॲरोज आहेत म्हणजे इट कॅन बी एक्सटेंडेड. ॲरोज आहेत म्हणजे काय आहे, इट कॅन बी एक्सटेंडेड. लक्षात आलं ना. दॅट इज वाय लाईन हॅज नो बिगिनिंग नो एंडिंग, दॅट कॅन बी एक्सटेंडेड. लक्षात आलं का नाही. ह्याला काय केलं, दोन डॉट आहेत. डॉट असल्यामुळं काय झाले, ह्याला म्हणणार आहे लाईन सेगमेंट. कळलं का. ह्याला काय म्हणणार आहे, लाईन सेगमेंट. म्हणजे ह्यांच्यासाठी काय आहे सांगा बघू. लाईन सेगमेंट म्हणजे काय आहे, ही एंडिंग आहे का नेवर एंडिंग आहे, एंडिंग आहे. लाईन कॅन बी एक्सटेंडेड इन्फिनाइटली, इन्फिनाइट. लक्षात आलं का. सेगमेंट इज इन अ फिक्स प्रोपोर्शन. सेगमेंट काय असते, एक्सटेंड करू शकत नाही का. इथं दोन असे गोल केलेले आहेत ना, म्हणजे हे हॅव फिक्स पॉईंट, म्हणजेच लाईन सेगमेंट इज अ फिक्स्ड. लक्षात आलं का. मग इट कॅन बी रिटन ॲज सेगमेंट ए बी, वरती नुसती रेख आहे ना, किंवा ऑर सेग बी ए असं. सेग ए बी किंवा सेग बी ए. लक्षात आलं का. कळालं का नाही कळालं, नक्की शुअर. आता हा जो ए आहे, हा जो काय आहे, ही लाईन काढलेली आपण, हे पुसतो मी जरा. ही आपण लाईन काढली आहे, ए आणि बी आहे. आता जर आपण इथं ए पासून हा कट केला इथं, तर इकडं तयार झाला हा असा. हा काय झाला, ए बी. हा काय झाला, दिस वन इज कॉल्ड इज अ रे ए बी. काय म्हणणार आहे त्याला, रे ए बी. म्हणजे रे ए बी असा काढू शकतो आपण. इट कांट बी, it cannot be written, cannot be written like this. काय, रे बी ए असं असं लिहू शकत नाही. दिस इज अ रॉंग. असं लिहू शकत नाही, कारण रे एतून चालू झाला आणि बीकडं चालला, जिथं हिथं ॲरो आहे म्हणजे इट कॅन बी एक्सटेंडेड. लाईनमध्ये लक्षात घेतलं का, इट हॅज नो बिगिनिंग अँड नो एंडिंग. ह्याच्यात काय आहे, दोन एंड पॉईंट्स आहेत. लक्षात आलं का. आणि रे मध्ये काय आहे, वन फिक्स पॉईंट आणि दुसरा आहे तो काय आहे, अनएंडिंग आहे. लक्षात येत आहे का, कळतंय ना. रेला काय आहे, वन फिक्स पॉईंट आहे आणि दुसरा जो पॉईंट आहे तो काय अनएंडिंग आहे. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज अ रे. रे ए पासून निघतो, बरोबर आहे ना. दिस पॉईंट इज अ फिक्स पॉईंट आहे, किंवा काय म्हणू, इनिशियल पॉईंट आहे म्हणून. लक्षात आलं का नाही. आणि इकडं तो किती पण वाढत जाणार आहे, किती पण काय होणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, रे ए बी म्हणायचं, रे बी ए म्हणणार नाही, कारण त्याचं बाणाचं टोक इकडं आहे का नाही. रे बाणाचं टोक कुठं आहे, बीकडे आहे. त्यामुळे इट कॅन बी रिटन ॲज रे ए बी. दिस इज राईट अँड दिस इज रॉंग. रे बी ए लिहू शकत नाही. कळालं का, नक्की. ओके, हे तिन्ही गोष्टी कळाल्या का. an angle, an angle, an angle. अँगलचं काय प्रकार आहे, तर आपण आत्ता काय शिकलो, दिस वन इज व्हॉट, रे. दिस वन इज रे. सगळ्यांना लक्षात आलं का, छोटे साहेब आलं का लक्षात. हां, दिस वन इज अ रे, दिस वन इज अ पी क्यू.
तर इट कॅन बी रिटन ॲज रे पी क्यू. बरोबर आहे का? का क्यू पी रे नाही येणार. इट कॅनॉट बी रिटन ॲज रिटन ॲज रे बी ए असं लिहू, सॉरी क्यू पी असं लिहू शकता का? नाही. दिस वन इज टोटली रॉंग. दिस वन इज राईट, करेक्ट. रे पी क्यू लिहू शकता. बरोबर आहे ना? दिस वन इज व्हॉट? पी क्यू लाईन. बरोबर आहे ना? आणि दिस वन इज व्हॉट? पी क्यू सेगमेंट. दिस इज राईट फॉर्म ऑफ रायटिंग पी क्यू. बरोबर आहे ना? और काय लिहू शकतो? सेग क्यू पी. बरोबर आहे ना? दोन्ही फॉर्म काय आहेत? बरोबर आहेत. इथं काय लिहू शकता? लाईन ए बी किंवा काय म्हणणार आहे? लाईन बी ए किंवा काय लिहिशील? ए बी लाईन. बरोबर आहे ना? और काय लिहिशील? बी ए लाईन. बरोबर आहे ना? असं लिहू शकाल का नाही? आता मग अँगलमध्ये शिकताना आपण काय करणार आहे? अँगल शिकताना आपण काय करणार आहे? आता तुम्ही बघितलं, बरोबर आहे का? हा काय आहे आपण आत्ता बघितला? रे हॅज वन फिक्स एंड. बरोबर आहे ना? आणि हे जे एंड आहे ते फिक्स आहे का? ज्या बाजूला बाणाचं टोक आहे किंवा ॲरो आहे ते एंड फिक्स आहे का? इट गोज ऑन एक्सटेंडिंग. बरोबर आहे ना? आणि दिस वन हॅज अ फिक्स एंड. बरोबर आहे ना? मग अँगल म्हणजे काय? टू रेज जॉईन इच अदर ॲट फिक्स पॉइंट है का नाही? अँड दॅट फिक्स पॉइंट is called vertex. बरोबर आहे ना? दोन फिक्स पॉइंट आहेत ना? सॉरी वन फिक्स पॉइंट मधून काय होतात? दोन रेज निघतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ अँगल. बरोबर आहे ना? नक्की ना? हां. मग आता काय केलं आपण? दिस वन इज अ अँगल. बरोबर आहे का? समजा पी ओ आणि एस. पी ओ एस इज अ अँगल. बरोबर आहे ना? हा अँगल आला का? मग टाइप्स ऑफ अँगल्स किती टाईप्सचे असतील अँगल्स? आता सांगा बघू मला. टाइप्स ऑफ अँगल आत्तापर्यंत आपण शिकत आलोय. एक पहिला कुठला आलाय? ॲक्यूट अँगल. दुसरा कुठला आलाय शिकत? ऑप्ट्यूस अँगल. बरोबर आहे का? तिसरा कुठला आलाय शिकत? राईट अँगल. बरोबर आहे का? चौथा कुठला शिकत आला आतापर्यंत? चौथा कुठला? स्ट्रेट अँगल. सानिया मालूम आहे का स्ट्रेट अँगल? हां. नंतर अजून कुठला आलाय? रिफ्लेक्स अँगल. अजून कुठला शिकत आलाय? कंप्लीट अँगल. हे आपण अँगल आहे का नाही? आत्तापर्यंत शिकत आलोय का नाही? शिकत आलाय का? आलाय. पण आपल्याला फक्त काय माहित आहे का? लक्षात राहायला तीनच लक्षात आहेत आपल्या, आहे ना? आपल्या लक्षात राहतात किती? तर तीनच राहतात. बरोबर आहे ना? किती राहतात लक्षात? तीनच राहिले. आता आपण अभ्यासात एवढे आहेत बघा, आहे का नाही? हां. पण आपण काय करतो आता? हा पहिला अँगल घ्या, लक्षात घ्या. ॲन अँगल. बरोबर आहे का? लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड काय? ॲक्यूट अँगल आला का नाही?
म्हणजे अँगल असा काढला बघा, लेस दॅन 90 डिग्री. डिग्री लिहायला शिकायचं, कळलं का? अँगल लेस दॅन 90 डिग्री. मग हा दुसरा कटला आला ऑब्ट्यूस अँगल. अँगल बरोबर आहे का? मोर दॅन 90 डिग्री. अँगल म्हणजे कळालं ना, इथं अँगल मोर, मी इथं साईनने दाखवतो. एवढे तर येडे नाही ना तुम्ही, एवढे येडे नाही ना. हां, नंतर राईट अँगल, अँगल इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे का नाही? स्ट्रेट अँगल कितीचा असणार आहे? 180 डिग्रीचा. बरोबर आहे का नाही? रिफ्लेक्स अँगल मोर दॅन काय सांगितलं? मोर दॅन 180 डिग्री. मोर दॅन 180 डिग्री. आणि कम्प्लीट अँगल 360 डिग्री. म्हणजे ॲक्यूट अँगल इज अन अँगल लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल. ऑब्ट्यूस अँगल इज अ अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री. राईट अँगल इज अ अँगल इक्वल टू 90 डिग्री. स्ट्रेट अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. सॉरी 180 डिग्री. रिफ्लेक्स अँगल इज मोर दॅन, आलं लक्षात, आणि लेस दॅन 360 डिग्री. बरोबर आहे. कम्प्लीट अँगल इट कन्सिस्ट ऑफ, म्हणजे असा येणार आहे, कम्प्लीट अँगल असा येणार आहे बघा. असा येणार, पूर्ण सर्कल होणार आहे इथून निघून. हा काय झाला? आता रिफ्लेक्स अँगल म्हणजे असा येणार आहे बघा. कळालं का? रिफ्लेक्स अँगल हा असा येईल. आता हे सगळं मी तुम्हाला ऐका नाही इकडं वेगळं दाखवतो काढून नंतर. आता हां झालं, आलं लक्षात? आलं काय लक्षात? हे पुसो. हा पहिला दिसतंय ना रे, ह्याच्यात दिसतंय का? पहिला हा काय आहे? AOB. काय आला? ॲक्यूट अँगल. काय येणार आहे सांगा? अँगल लेस दॅन 90 डिग्री. दुसरा आला काय आला? ऑब्ट्यूस अँगल. AOB. बरोबर आहे का? ऑब्ट्यूस अँगल काय आला? अँगल मोर दॅन 90 डिग्री. बरोबर आहे ना? नंतर तिसरा आला तो काय आला सांगा बघू? राईट अँगल. राईट अँगल हा राईट अँगल AOB. बरोबर आहे का? म्हणजे काय? अँगल इक्वल टू 90 डिग्री. चौथा काय आला सांगा बघू? हां, स्ट्रेट अँगल. बरोबर आहे का? स्ट्रेट अँगल म्हणजे असा जर फिरला तर तो कसा दिसणार आहे? इथं सेंटर आहे. बरोबर आहे का? हा इक्वल टू अँगल दिसतंय ना त्याच्यात? नाही दिसत खालचं? हे येत आहे, हे दिसतंय, हे दिसतोय. हां बरं, चला आपण इथं बघूया, इथं काढूया. चौथा आला काय? स्ट्रेट अँगल. काय आला? स्ट्रेट अँगल. ही फिगर आहे जी अशी काढायची, हे सेंटर आहे, हा असा आला. हा अँगल इक्वल टू 180 डिग्री. आता हे पुसू ना, मी पुसू ना. पाचवा आला काय आला? रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल काय येणार आहे? हा असा आहे, हा इथनं निघाला. बरोबर आहे का? काय आला? अँगल आहे का नाही? रिफ्लेक्स. रिफ्लेक्स काय आला सांगा? रिफ्लेक्स अँगल. सॉरी थांबा, इथं लिहितो मध्ये. रिफ्लेक्स अँगल बरोबर आहे का? लेस दॅन 180 आणि सॉरी हां मोर दॅन
180 आणि लेस दॅन 360 डिग्री. बरोबर आहे का? मोर दॅन 180. रिफ्लेक्स अँगल मोर दॅन 180 आणि रिफ्लेक्स अँगल लेस दॅन 360. हे लिहिलेलं किती जणांना कळालं सांगा मला? हाऊ मेनी यू अंडरस्टँड? नाही कळालं? मग हात वर करू ना. कळालं ना? रिफ्लेक्स अँगलमध्ये लिहिला मोर दॅन 180 आहे ना आणि लेस दॅन 360. बरोबर आहे ना? आणि 6वा आहे तो काय आला? कंप्लीट अँगल. कळालं का? आता कंप्लीट अँगल काय आलं? दिसत नाही ना खालती? हां, कंप्लीट अँगल, अँगल इक्वल टू 360. बरोबर आहे का नाही? म्हणजे हा असा आहे. बरोबर आहे का? हा आला कंप्लीट अँगल आहे का नाही? दोन रेज आहेत का नाही? हे बघा, हा जेव्हा अँगल असा दिसतोय ना रे ह्याच्यात, सगळ्यांच्या आलं डोक्यात? पुसू का? नक्की? सुफियान 100% आलं ना? साध्या भाषेत आहे का ना तुम्हाला हे 6च्या 6 अँगल, साध्या भाषेत तुम्हाला हे 6च्या 6 अँगल कसे आहे का नाही लक्षात ठेवायचं. घड्याळ किती जणांना कळतं? हाऊ मेनी ऑफ यू अंडरस्टँड द वॉच? घड़ी का टाइम समजता है ना? समजता है की नाही समजतं? कैसं समजतं? घड्याळ लक्षात ठेवायचं. हे 6 अँगल जर तुम्हाला समजायचेत ना तर काय करायचं? घड्याळ लक्षात ठेवायचं. दिसतंय ना ह्याच्यात? येतंय ना त्याच्यात? हां, हे 12 वाजलेत, हे 6 वाजलेले आहेत, हे 3 वाजलेले आहेत आणि हे 3 वाजलेले आहेत आणि हे 9 वाजलेले आहेत. बरोबर आहे? आता ह्याच्यात आपण टाकत जाऊ आकडे 1 2 4 5 7 8 10 11. बरोबर आहे? इथं काटा असतो. बरोबर आहे का? इथं काय आहे? काटा आहे. एक छोटा काटा असतो आणि एक मोठा असतो, पण आपण आता असं अंडरस्टँडिंगसाठी दोन्ही एकाच साईजचे काढूया. बरोबर आहे? आता मला सांगा, एक पर्पल काटा आहे आणि एक काय आहे? दुसरा पण पर्पल काटा आहे. पण आता दुसरा पण आता कन्सिडर नका करूया, आपण व्हाईट घेऊया. तर आता वाजले किती सांगा बघू? पर्पल आणि व्हाईट मिळून 3 बज गए क्या? इसको समझो मत अभी थोड़ी देर के लिए. ये पर्पल ले और ये व्हाइट ले. कितने बज गए? किती वाजले? 3 नक्की वाजलेत का? 100% 3 वाजले. 3 वाजले म्हणजे अँगल तयार झाला. तो कुठला तयार झाला सांगा? राईट अँगल. 3 वाजले की कुठला अँगल तयार झाला? मग तसेच 9 वाजले तर कुठला होणार आहे? राईट अँगलच होणार आहे. 3 वाजलेत ना, 3 बज गए ना, 3 बजे तो कितने राइट एंगल तैयार हो गए. बराबर है ना? 2 बज गए तो कितने कौन सा एंगल तैयार हो गया? 2 बज गए तो 2 वाजले तो कौन सा एंगल तयार होईल? ॲक्यूट अँगल होईल. बरोबर आहे ना? आणि 4 वाजले तर कुठला अँगल तयार होईल? 4 वाजले तर कुठला होणार आहे? ऑप्ट्यूस अँगल तयार होणार आहे. 4 वाजले तर कुठला होणार आहे? मोठ्याने बोला की. ऑप्ट्यूस अँगल तयार. ऑप्ट्यूस नुसतं म्हणू नका ना, ऑप्ट्यूस अँगल म्हणा ना. ऑप्ट्यूस अँगल तयार होईल का नाही? 4 वाजले तर काय होईल? ऑप्ट्यूस अँगल. 3 वाजले तर काय होणार आहे? राईट अँगल. 2 वाजले तर काय होणार? 3 वाजले तर काय होईल? 1 वाजला तर काय होईल? ॲक्यूट अँगलच होणार आहे. आणि जर 6 वाजले तर आता मला सांगा. व्हेरी गुड बॉईज. मी तुम्हाला लक्षात आलं का नाही सांगा शिकवलेलं. आता बघा ना, इथनं आलं बघा. हे काय झालं? 90 डिग्री राईट अँगल. आता हा 1 वाजलेला आहे, ॲक्यूट अँगल एवढा इकडे. हे बघा असं जाणार ना खाली. आता हा काय झाला सांगा बघू? स्ट्रेट अँगल झाला. आता मी जर म्हटलं आता 8 वाजले तर किती होईल? 8 वाजले तर रिफ्लेक्स अँगल येईल मोर दॅन 180 डिग्री. 8 वाजले, 8 आलं का लक्षात? 8 वाजले म्हणजे काय होईल? हा अँगल इकडून येईल आणि इथं येईल आणि इथं टेकल, म्हणजे मोर दॅन. आता 9 वाजले ह्या पद्धतीने क्लॉकवाईज जायचं आहे. आता क्लॉकवाईज जर 9 वाजले तर किती कसलं तर अँगल तयार होईल? रिफ्लेक्सच होणार आहे. आता रिफ्लेक्सच होणार आहे. इथं जर 9 वाजलेले आहे ना, हा असं फिरून येईल, रिफ्लेक्सच झाला.
रिफ्लेक्सच झालाय का नाही? मग 11 वाजले तरी कुठला होईल? 11 वाजले तर रिफ्लेक्सच होणार. 1 वाजला तर, तुम्हाला ही मी आयडिया सांगतोय, 1 वाजला तर किती होईल? आणि 11 वाजले तर, आणि जर का 12 वाजले तर कुठला होईल? कंप्लीट अँगल होणार आहे. काय होणार आहे? कंप्लीट अँगल. फक्त घड्याळ लक्षात ठेवलं का नाही तर सगळे अँगल लक्षात येतात. काय लक्षात ठेवायचं? तर फक्त चावीनं जर तुम्ही फिरवलं का नाही तर यू विल अंडरस्टँड इट प्रॉपरली. बरोबर आहे का नाही? म्हणजे आता 1 वाजले की कसला लिहू? इथं आता मी कसला लिहू? ॲक्यूट अँगल. 2 वाजले काय लिहू? इथं काय लिहू? राईट अँगल लिहू. इथं काय लिहू? ऑप्टिव्स अँगल. इथं काय लिहू? इथं काय लिहू? स्ट्रेट अँगल. इथं काय लिहू? रिफ्लेक्स अँगल. इथं काय लिहू? रिफ्लेक्स. इथं काय लिहू? रिफ्लेक्स. इथं काय लिहू? रिफ्लेक्स. इथं काय लिहू? आणि इथं काय लिहू? सी. कंप्लीट सर्कल झालं ना. कंप्लीट अँगल. क्लॉकवाईज जायचं. आता मी तुम्हाला इथं सांगितलं, आता बघा, आता तो तुम्हाला सांगितलं ए बी सी डी ई. बरोबर आहे का? आता इथं मी लिहिलं समजा 40 डिग्री, 50 डिग्री, 70 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री. हां, इथं सांगितलं 175 डिग्री, नंतर 185 डिग्री, 320 डिग्री. आता मला सांगा हे कुठला आहे? सांगा. ॲक्यूट. हे कुठला आहे? हा कुठला आहे? हा कुठला आहे? राईट अँगल. हा कुठला आहे? स्ट्रेट अँगल. हे कुठला आहे? रिफ्लेक्स. हा कुठला आहे? रिफ्लेक्स. हा सॉरी, हा ऑप्ट्यूस. हा काय आला? रिफ्लेक्स. आणि हा काय आला? रिफ्लेक्सच आला. आता मला सांगा, हा 320 आहे, रिफ्लेक्स अँगल आहे. बरोबर आहे? हा 320 आहे, रिफ्लेक्स अँगल आहे दिलेला. तर कंप्लीट अँगल होण्याकरता ह्याला किती डिग्री लागेल? 40 डिग्री लागेल. आणि समजा हा 40 डिग्री आहे ॲक्यूट अँगल, तर कंप्लीट अँगल होण्याकरता ह्याला किती डिग्री लागेल? अजून 320 लागणार आहे. आणि ह्याला किती लागेल आहे कंप्लीट अँगल व्हायला? बरोबर आहे का नाही? आलं ना लक्षात? समजलं ना? लाईन्स कळलं?